कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 812 ते 822. अकलूजला 60,000 मोगली तळावर नुसता कल्लोळ कालवा उडाला होता. संगमेश्वराहूनच मुकर्रबने पाठवलेले हरकारे तळावर पोचले होते. सैतान संबा गिरफ्त हुआ ही खबर काही क्षणातच हा हा म्हणता 60,000च्या तळभळ पसरली. पुऱ्या तळावरचे हशम जागजागी एकमेकांना छातवाने भिडवत मिठ्या मारून जल्लोषाने म्हणत होते, सुना, काफर संबा कब्ज हुआ. सुभान अल्लाह. आपल्या शाही डेऱ्यात बार बार कुर्निसात घालून ही जन्नती खुशखबर कानी घालणाऱ्या वजीर असदखानाला तसबीहची माळ गरगर फिरवत फुटू बघणारा काळजातला आनंद मोठ्या मुश्किलीने रोखत शहनशाह आलमगीर शांत धीमा हुक्म देत होता, फौज उठाओ अकलूज की. बहादुरगढ़ चलने का इंतजाम करो. भेज दो शाही खिल्लत और मरातब मुकर्रब को. पेश याद फरमाओ उसको. एव्हाना 32 शिराळा सोडून मिरज भुईकोट ठाण्यात आल्या मुकर्रबची पदरचे किमती कैदी जिवंत ठेवण्याची हर कोशिश चालली होती. त्याला भरवसा होता, जान बचावण्यासाठी दोन्ही कैदी झक्कत इस्लाम कबूल करतील. कुणी सांगावे, सुरमा राजे खिल्लत पांघरून दख्खन सुभेदारीची नामजादी पत्करतील. विजापूरच्या सिकंदर आदिलशहाचा, गोवळकोंड्याच्या तानाशहाचा पाड लागला नाही तिथे या मामुली संबाची काय बात. म्हणूनच तो त्यांच्या अवतीभोवती जीवाचे बरे वाईट करण्यासाठी कोणतेही हत्यार त्यांच्या हाती येणार नाही याची, त्यांनी काहीतरी खाना घ्यावा याची हर कोशिश करत होता. एवढी दौड झाली होती, पण सांगतेचे भोजन संगमेश्वरात घेतल्यापासून राजांनी आणि कुलेशांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. आपली तैनाती फौज घेऊन औरंगजेब अकलूजहून पेडगावच्या बहादूरगडाकडे आगेकूच झाला. त्याचा निम्मा अधिक तळही हल्ला. दस्त कैदी बादशहासमोर पेश करायला उतावीळ झालेला मुकर्रब मिरजेहून अकलूजला पोचला. कैद्यांना बघायला त्या तळावरचे मागे राहिले हशम आरोळ्या ठोकत झुंडीने दाटीवाटी करू लागले. थंडी हट्टी टाकून आता ऊन तापीचे दिवस चढू लागले. भूकंपाने हलावा तसा रायगड गड्ड्यातून हलला होता. संताजी बहिर्जी गडावर पोचले होते. पाचाडच्या राबत्या बाजूने पडलेला इत्तिकाद खानाचा घेर चुकवून चोर दरवाजाने ते गड चढून आले होते. खासे वाड्यात महाराणी येसूबाईंच्या समोर उभा राहताना संताजी हातच्या जिनाने तोंड झाकून घेत कुडीभर गदगदत म्हणाला, जगदंबा कोपली मासाब तोंड नाही सांगाय. धनी संगमेश्वरात फसलं. कोल्हापूरच्या खानाच्या घेरात दस्त झालं. जिनाने झाकल्या चेहऱ्यानेच येसूबाईंच्या पायावर पडत एवढ्या उभारीचा संताजी पण तोही गदगदू लागला. कानांवर गपकन हात घेतलेल्या येसूबाई अंगावर वीज पडल्यागत जागीच बधीर झाल्या. आपण श्री सखी आहोत, रायगडावर आहोत, महाराणी आहोत, कशाचेच भान उरले नाही त्यांना. आई वाघ जाई असा आग डोंब उभी कुडी हलवून टाकत गरगर फिरला त्यांच्या आतल्या आत. विस्फारल्या भोसलाई डोळ्यांसमोर रायगडा सकट ब्रह्मांड फिरले. देव महालाकडे धावत जगदंबेच्या देव्हाऱ्यासमोर त्या एकल्याच अंगभर हमसू लागल्या. त्यांना कुशीत थोपट घ्याव्या अशा जिजाऊ नव्हत्या, धाराव नव्हती. आता होती फक्त आणि फक्त जगदंबाच. केवढे फिरले त्यांच्या मनी. स्वारीला सोडविण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे, पण कसे. गड तर खानाच्या घेराने आवळून टाकलेला. त्यांना फार फार सय झाली ती सरलष्कर हंबीर मामांची. भडभडून आलं. रूपाजी, मानाजी, त्र्यंबक रामसेजाकडे जखडून पडले होते. निळोपंत कल्याण भिवंडीत गुंतून पडले होते. जेवढे जेवढे कुवतीचे खासे होते ते मुलूकभर अटीतटीने आपापल्या प्रांताला भिंगरीसारखी अटीतटीची घोडी फेकत होते. पुरत्या एकाकी झाल्या येसूबाई. वादळातली मोगर वेल थरथरावी तशा थरथरू लागल्या. उभी हयातच फिरली क्षणभरातच त्यांच्या पाण भरल्या डोळ्यांसमोर. जन्म देणारं आणि वतनाच्या लालसेनं पारखं झालेलं शृंगारपूर. सुनबाई आहोत असं कधीच भासू नये असे प्रेम देणारे आबासाहेब, थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब यांनी मुलीसारखा दिलेला घरोबा. सिंहासनाच्या हौसेपोटी रात्रंदिन स्वारींना आम्हास पाण्यात बघणाऱ्या रामराजांच्या मासाहेब.
त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडिलकीचा पाठ आधार देणारे हंबीर मामा, साफ मनाची वावगी बाब समोर आली तर तडकन बोलून दावणारी स्वारी, आजोळचे असून स्वारींना झोपेच्या सुखाला सुद्धा पारखे करणारे फलटणकर. पडली ही दौलत तर काय करील आमचे औरंग, त्याचा जनाना छी छी. मान डावी उजवी तडफडती टाकताना एकाकी असहाय्य लहान मुलीगत त्या हमसू लागल्या. उसासा बाहेरही पडू नये एवढ्या जीव घेण्या कोंडीने त्यांचा ऊर वर खाली डचमळू लागला. राणीसाहेब, धीरानं मन बांधावं. गडावरच नव्हे तर मुलखात जगदंबेच्या रूपानं आता आहात त्या आपण एकल्याच. अशीच आली होती नौबत थोरले महाराज आणि पोरवयाचे महाराज आग्र्यात याच औरंगाच्या कोठीत फसले होते त्या समयास थोरल्या आऊसाहेबांच्यावर. हबशी जव्हरच्या घेरात थोरले स्वामी अडकून पडले पन्हाळ्यावर, तेव्हा वेढ्याचा उपराळा करण्यासाठी कमरेला हत्यार बांधून जायला निघाल्याही होत्या त्या पन्हाळ्याकडं. हे सारं मनी धरावं, उठावं, पाय बळानं गडाला धीर द्यावा. देव महाली आल्या खंडोजींचे शब्द येसूबाईंच्या पाठीवर जसे मायेच्या धीराचा हातच फिरवून गेले. राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो हे जेवढे खरे तेवढेच किंबहुना त्याहून अधिक. अशा राजाची राणी उपभोग शून्य तर असतेच, पण स्वामिनी असलीच तर खांद्यावर पडणाऱ्या फक्त जोखमींची, कारण ती असते केवळ सावली. एकल्या राजाची नव्हे तर त्याच्यासाठी तळहाती जीव घेऊन प्रसंगी आपल्या जीवांची कुरवंडी करणाऱ्या शेकडो रयतेची. पदरशेवाने आपल्या नेत्रकडा टिपून येसूबाई उठल्याच. एकदा देव्हाऱ्यातील जगदंब मूर्ती डोळ्यात भरून घेत निर्धारी म्हणाल्या, खंडोजी, रूपाजी, मानाजींना रामसेत सोडून मिळेल तेवढ्या कुमकेनं रायगडाचा उपराळा करायला लिहा. रामराजांना आता आमच्याच महाली राहण्याची व्यवस्था करायला सांगा. येसाजी दाभाड्यांना, अर्जोजी, गिरजोजींना असाल तसे रायगड जवळ करायला हरकारे द्या. तुम्ही कुठल्याही कारणासाठी गड सोडू नका. भरोसा आहे आमचा. स्वारी प्रसंगी मोडेल, पण रायगडाच्या बाबीनं कसलाही सुलूक नाही मांडणार. जशी स्वारी तसेच रामराजे मानून पोख्तपणे चालविले पाहिजे साऱ्यांनी. त्या येसूबाई नव्हे, साक्षात मूर्ती रूप जगदंबाच मानवी रूपाने बोलत आहेत असा खंडोजींना भास झाला. मिरजेच्या भुईकोट ठाण्यातून बाहेर पडलेले मुकर्रब इखलास जोखमीचे कैदी घेऊन अकलूजच्या तळावर विश्रांती आणि रसद घेऊन बहादूरगडाकडे निघाले. पिछाडीला राहिलेला अकलूजचा शाही तळही त्यांना सामील झाला. पुराने नदी फुगावी तशी आता मुकर्रबची फौज दिसू लागली. माथ्यावरची उन्हतापीची झळ चुकवावी म्हणून फौजेच्या हशमांनी टापशा बांधून गर्दनी खाली घातल्या होत्या. राजांना आणि कुलेशांना तर लादलेल्या जनावरांच्या गर्दनीशीच दोरखंडाने जखडून टाकले होते. तळपत्या उन्हाखाली हजारो घोड्यांचा काफला रखरखीत उजाड प्रदेशात संथ चालीने चालला होता. सगळ्या फौजेतल्या 3च मनात विचारांची खाई रखरखत होती. दक्षिणेत आल्यापासून शहनशहाला असा जिंदा तोफा नजर करण्याची किस्मत लाभलेल्या मुकर्रब खानाच्या मनात एकाच विचाराची की जी चाहे सो फैसला लेने वाले हजरत, संबा को ही दख्खन सुबह करे तो क्या, कल उसको भी कुर्निस करना पडेगा. आणि जनावराच्या गर्दनीशी आपली गर्दन जखडलेल्या राजांच्या मनात एकाच विचाराची की पडलाच रायगड तर काय गुजरेल श्री सखींच्यावर. आणि त्यांच्याच मागून खेचल्या जाणाऱ्या कवी कुलेशांच्या मनात एकाच विचाराची की हमारे साथ नहीं बैठे भोजन में कभी रायगढ़ के कोई मंत्रीगण, और इस आखिरी भोजन में स्वामी भी नहीं मिले साथ तो. मजला मागून मजला मागे पडत होत्या. उन्हाने घायाळ झाल्या राजे कुलेशांना जवळ येऊन घोड्यावरूनच इखलास खोचकपणे जाब करत होता, प्यास लगी है मरहट्टों के शहनशाह वजीर. आणि कैद्यांनी मान फिरवताच काखेतल्या बांधल्या पखालीचे पाणी त्यांच्या मुखड्यावर शिंतडून पखाल आपल्याच तोंडाला लावून घटाघटा पाणी पिऊन खदाखदा हसताना म्हणत होता, क्या गर्मी है, कितना ठंडा है पानी.
उन्हाची मार असह्य झाली की आपली जनावरे आणि फौज वाटेतल्या आमराईच्या गर्द सावलीखाली उभी करून राजे कुलेशांची घोडी मात्र मुद्दामच उन्हात खडी केली जात होती. दिवस आता कलायला झाला आणि फौज बहादूरगडापासून 2 कोसांवर येऊन रुकली. मुकर्रब, इखलास कुणाची तरी वाट बघत होते. एकसारखे घोडे फौजेला आघाडीला घालून तळ हाताची झड डोळ्यांवर नेत बहादूरगडचा माग घेत होते. बऱ्याच वेळाने एक घोडे पथक समोरून येताना दिसू लागले. त्यांच्याबरोबर 2 उंटही होते, पण त्यांच्या पाठीवर स्वार नव्हते. ते माना वर खाली डुचमळ करत तसेच दौडत पथकाबरोबर येत होते. तेही बिचारे उन्हाने कासावीस झाले होते. बहादूरगडाहून खुद्द औरंगजेबानेच फते घेऊन येणाऱ्या मुकर्रब खानच्या आगवानीसाठी पाठविलेले ते त्याचे नेक सरदार होते. सरदार खान आणि हमीदुद्दीन खान. त्यांच्याबरोबर मुकर्रबसाठी मराताबाच्या नव्या खिल्लती देण्यात आल्या होत्या. एका खिदमतगाराच्या घोड्यावर 2 तख्ता कुलाह म्हणजे इराणी पद्धतीचे लाकडी खोडे होते. सरदार आणि हमीदुद्दीनला बघताच मुकर्रब आणि इखलास पाय उतार झाले. पुढे होत त्यांना कडकडून खांदा भेट दिली. हमीदुद्दीन मुकर्रबला म्हणाला, मुबारक हो खान, आलम पना का हुक्म है. दोनों कैदियों को तख्ता कुलाह डालो, उतार दो उनके बदन से काफर आसवाब और चढ़ाओ ये खास खुशामदगारों के कुर्ते. जकड़ दो उनको ऊंटों के पीठ पर और ले जाओ बाजे बजाते ढिंड निकाल कर बहादूरगड. मुकर्रब खानाच्या हशमांनी पटापट हालचाली करून घोड्यांवर जखडल्या राजे आणि कुलेशांना खाली घेतले. त्यांच्या गळ्यातील मोती कंठे, कानातील सोन चौकडे असे मौलिक डाग कुणी कुणी ओरबाडले. त्यांच्या अंगावरचे जामे ओरबाडून काढण्यात आले. त्याऐवजी विदूषकासारखे ढगाळ कुर्ते दोघांच्याही अंगी जबरीनं चढवण्यात आले. कमरेला घंटांच्या माळा आणि काटेरी वेलींची कडी आवळण्यात आली. डोकीवर उंच माटाच्या लाकडी विदूषकी टोप्या चढवण्यात आल्या. हात आणि गर्दन जखडून टाकणारे इराणी पद्धतीचे लाकडी तख्ता कुलाह त्यांच्या हाताकंठात करकचून आवळण्यात आले. दोघाही कैद्यांनी सरदार खान, हमीदुद्दीन आणि मुकर्रब खान यांनी दिलेले हुकूम पाळणाऱ्या खिदमतगारांना कसलाही विरोध केला नाही. कसे दिसत होते राजे आता! कुठल्याही फौजी मावळ्याने त्यांना दुरून तसे बघितले असते तर गनिमाचा बहुरूपी खबरगीर म्हणून दस्तच करून टाकले असते. ते राजे नव्हतेच, विदूषकी पोशाखात बादशहासमोर पेश केले जाणारे बळी होते. राजचिन्हाची एकच खूण नाचीज म्हणून कुणीही उचकटून न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती, आणि तीही आबासाहेबांनी दिनरात छातीवर वागविलेली 64 कवड्यांची फक्त भवानी माळ. संग सोबतीला एकच माणूस होते, कुठल्या कुठे कनौज देशात उपजलेला एकमेव कवी छंदो गामात्य कुलएख्तियार कुलेश. सरदार खान, हमीदुद्दीन, इखलास, मुकर्रब यांनी कैद्यांना चौफेर कडे कोट घेर टाकणारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावून घेतली. हात रश्यानं जखडलेल्या दंडात काढण्या आवळलेल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळपत्या नंग्या तेगी नाचवत हारीने उभे होते. शाही शहाजणे, तुताऱ्या, नगारे, चौघडे यांची एकमेकात मिसळती घोष गर्दी उसळली. बेहोश हशमांनी नरडाच्या घाट्या फोडत किलकाऱ्या उठविल्या. धीन धीन निघाली. काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराने जखडून धिंड निघाली. औरंगजेबाच्या पुऱ्या हयातीत त्याने सगळ्या भावांपासून कैक गनिमांची बेरहम कत्तल केली होती, पण आज त्याच्या हुकमाने निघणारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने असा निर्णय? एकाच हेताने, ही अशा धिंडेची खबर मराठा मुलकात गावोगाव पांगेल वाऱ्यासारखी. ती ऐकून हाय खाल्लेले जिंदे मरहट्टे आपसूक झक्कत येतील तस्लीम करत मनसबीची खिल्लत मागायला. पडला मराठी मुलूक एकदाचा की करून टाकता येईल कांजीवरमपासून तहत काबूलपर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा, आणि त्या अफाट सल्तनतीची राजधानी करता येईल देहली. मोत्तद्दारांनी हाती धरलेले कैद्यांचे काढणी बंद खेचले. राजे कुलेश तीर पागडत त्या झटक्याबरोबर ओढले गेले.
भोवतीच्या जमावातून शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या. नाबकार, लई मोजदा, खिंचो कसके शैतानो को. गेल्या 9 वर्षात याच सांबरूपी संभाने त्यांची बऱ्हाणपूर, औरंगाबाद अशी कैक ठाणी तसनस केली होती. कैक सुरम्या लढवयांना मौतीचे कंठस्नान घातले होते. फकीराण्याला जिम्मा रोजचा नमाज सुद्धा नामुमकिन केला होता. त्यांचा नुसता हा गुस्साच नव्हता. शक्य असते तर सपासप हत्यारे चालवून त्यांनी दोन्ही कैद्यांचे एकाच गोळ्यात केव्हाच गाठोडे केले असते. देठ मोडल्या खालमानेने मराठी दौलतीचे मानकरी छत्रपती आणि छंदोगामात्य कुलेश हत्यारी धारकरी खेचतील तसे भेलकांडत चालू लागले. तशाही स्थितीत त्यांना एकदा तरी बघण्यासाठी कैक जण गर्दी करून पुढे घुसत होते. जे पाय रुजाम्यांच्या पायघड्यांवरून आत्मविश्वासाने रुपत चालत आजवर आले होते, तेच छत्रपतींचे रक्तदाट गुब्बार पाय आज पेडगावच्या वाळवंटात फरफटत चालले. ज्या देहाने रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजल्या हत्तीवरून राजा म्हणून मिरवून घेतले होते, तोच जखडबंद देह धिंडीचा भोग भोगू लागला. राजांनी भोवतीचं काहीच नजरेस पडू नये म्हणून डोळे मिटतेच घेतले होते. कुलेशांचे डोळे उघडेच होते, पण त्यांना दिसले तरी काही भासत नव्हते. त्यांच्या उजव्या दंडातून संगमेश्वरात रुपल्या बाणाने ओघळून ओघळून थकलेले रक्त आता साकळले होते, काळपटले होते. भोवतीच्या हजारो मुघल हशमांचा आनंदी जल्लोषाचा नुसता कलकलाट चालला होता. कुणाचेच कुणालाही काहीही ऐकू येत नव्हते. लोक ओरडत होते, खिचो, जोर से, कसके खिचो, मरहबा, मुकर्रब, इखलास, आफरीन. काढणी खेचणाऱ्याने वैतागून एवढा जोरदार हिसडा हातातल्या काढणीला हसडला की जगदंबेच्या कपाळी चढवलेले कौलाचे फूल घरंगळत कोसळावे तसे राजे छाताडावर थेट भुईवर आडवे झाले. तशी भोवतीच्या गर्दीत खुशीच्या उर्मीची लाटच लाट उसळली. कमरेला नेट देऊन उठणाऱ्या राजांना एकाकी भवानीबाई आणि बाळराजांची आठवण झाली. ते बचपणी कमरेलाच घालत होते विळखा. थोडे मोठे झाले आणि सुटला त्यांचा विळखा. आता घालायचे मुजरे. मुजरे मुजरे आहेत याग. किती हाताने घातले या कुडीला मुजरे. कशासाठी घातले त्यांनी ते? लाचार होते म्हणून. माणसे मान झुकवतात कशापुढे? सत्तेपुढे. साफ गल्लत. माणसे झुकतात प्राणापल्याड जाऊन भोवतीच्या कैकांचे माणूस पण जपणाऱ्यांसाठी. आबासाहेब तसेच. ते गेलेत तरी का नाही वाटत गेल्यासारखे? कसे वागते असते तर ते आत्ता? आणलेले गर्दीमुळे बुजलेले उंट सांडणी स्वरांनी चुचकारून कसे तरी एकदाचे बसते केले. त्यावर लादण्यासाठी राजांना आणि कुलेशांना काढण्या धरलेले हशम खेचू लागले. ते त्यांना साधेना. पाय भुईत जाम रुतवलेले कैदी तसूभरही हालायला तयार नव्हते. काढणीधारी हशमांची आणि कैद्यांची खेचाखेच बघत असलेला इखलास भोवतीच्या हशमांना बघून कडाडला. देखते क्या हो बेवकूफ, गद्दार, उठाव दोनों को, डाल दो ऊंटों पे. भोवतीच्या हशमातले 5-6 धिप्पाड हशम हातातल्या तेगी म्यानबंद करत पुढे झाले. लुटीची बोचकी उचलावी तसे राजांना आणि कुलेशांना बळजोरीने उचलून त्यांनी उंटावर लादले. दोरखंडांनी दोघांनाही उंटाशी करकचून आवळले. खूर वेडेवाकडे करत वेड्या वाकड्या अंगचटीचे उंट भोवतीच्या जमावातून धीन धीनचा कल्लोळ उठत असतानाच भेदरून वर उठले. सांडणी स्वारांनी त्यांच्या शेपट्या करकचून पिरगाळल्या. त्या कळी चमके माना मागे पुढे करत ती मुकी जनावरे डुचमळत चालू लागली. राजे आणि कुलेशांचे पाय त्या उंटाच्या पोटाभोवती जखडून बांधले होते. दोघांच्याही हातातल्या काढण्या धरून आघाडीला मुकर्रब, इखलास खासे घोड्यावर बसले होते. वाद्यांचा आरोळ्यांचा कालवा कानठळ्या बसवत असतानाच कधी निघाली नव्हती अशी जल्लोष ती धिंड निघाली. वाटेवर येणाऱ्या मौजे बुद्रुकातली औरंगची रियाया मुकर्रब व इखलासवर खोबरे आणि खारकांचे तुकडे फेकत हर्षाने नाचत होती. दिवस ईद सारखा साजरा होत होता. रात्र शबे बारात सारखी सजली जाणार होती.
वाटेवर पसरलेल्या लांब लचक तळावर अशी एकही आसामी नव्हती की तिला दोजखी कैदी बघून डोळ्याचे पारणे फेडायची जन्नती ख्वाहिश नव्हती. फौजेचे हत्यारी लोकच सबूर पीछे हटो म्हणत आपल्याच बाया मर्दाना बच्चांना मागे हटवित होते. त्यांची नजर चुकवून बच्चे मोगल आणि औरती उंटावरच्या कैद्यांना हाती मिळतील ते पायदळीचे दगडी गुंडे मारत होते. कुत्ते, शैतान, काफर असे पोट तिडकीने म्हणत नफरतीने मनातला गुस्सा थुंकीत एकवट करून पायाशी पचापच थुंकत होते. आता डोळे सताड उघडे केलेल्या क्षत्रिय कुलावतंस शिवपुत्र संभाजीराजे यांच्या नजरेत अपार अशरण तेज उतरले होते. देहात नसल्यासारखेच दिसत होते ते. मांडाखालच्या उंच जनावरापेक्षा, डोक्यावरच्या उंच लाकडी टोपीपेक्षा, एवढेच काय रायगडाच्या उंच आघाडी मनोऱ्यापेक्षा नजर ठरणार नाही अशा उंचवट्यावर जाऊन बसल्यागत दिसत होते त्यांचे डोळे. एवढ्या जोश कल्लोळातही कुलेशांच्याकडे बघत त्यांना विचारलेही नेहमीच्याच राजबोलीत, कचरलात छंदोगामात्य? झटकन आपली गर्दन राजांच्याकडे करून ती किंचित लवती करत कुलेश उत्तरले, जी नहीं. नहीं होती ये आंखें तो ऐसा नहीं देखना पड़ता स्वामी को. मध्येच मागे वळून इखलास खेकसला, क्या बकते हो आपस में, नाम लो खुदा का. एरवी जो फासला काही पळात काटला गेला असता तोच सगळ्या तळाचे डोळे निववीत चांगला 2-3 घंटे काटला जात होता. हिंदुस्थानच्या शहनशाह आलमगीरांचीच शाही मुराद होती ती. तसा हुकूमही होता. धिंड बहादूरगडाच्या आघाडी दरवाजात आली. दरवाजातच बहादूर खान, रणमस्त खान, शाब्दी खान, हसन अली खान, गझनफर खान असे मुलूकभर तळ टाकून पडलेले खासे सरदार खडे होते. काही ना काही निमित्त काढून त्यांनी आज बहादूरगड जवळ केला होता. खिल्लती फेकून उभा मावळ मुलूक फितव्याने फोडणारा बक्षी रुहुल्ला खान तर साऱ्या सरदारात गरगर फिरत होता. त्यालाही बघायचा होता आंख भरून एकदा दख्खनेत आल्यापासून हैराण करणारा शैतान संबा. या खुशीच्या क्षणाची नौबत म्हणून गडावर तोफांची भांडी दणादण कडकडत फुटली. अंगावरचे विदूषकी ढगळ कपडे सुद्धा जागजागी फाटलेले, उन्हाने घामेजलेले, अंगावर पडलेल्या दगडगुंडांनी जागजागी जाया झालेले कैदी, राजे आणि कुलेश उंटावरून खाली उतरविण्यात आले. गडाच्या लोहार मेटावरून निवडून पाठविलेल्या लोहारांनी झटाझट दोन्ही कैद्यांच्या खांदा छातीवरून आवळून त्यांच्या पायात लोखंडी बेड्या सांडशी हातोड्याने पक्क्या करून टाकल्या. संशयी आणि गैरवाजवी सावध खुद्द औरंगानेच प्रथम कैद्यांना बेड्या आवळण्याचा सक्त हुकम दिला होता. त्याने सर्व सावधानगी घेतली होती. शक्य असते तर त्याने राजांच्या भोसलाई राजस मनालाही बेड्यात जखडण्याचा हुकूम दिला असता. बहादूरगडात दिवाणी आमचा दरबार खचाखच भरला होता. त्यात सगळीकडून आलेले मोगली सरदार, सरजाखानासारखे इदलशाही कुतुबशाही सरदार, सर्वात आघाडीला शहजादे कदमबर हुकूम नजर बांधून दरबारी रिवाजाप्रमाणे खडे होते. अलकाबाच्या ललकाऱ्या उठताच गुर्जबारदारांनी हातचे गुर्जबी दंड रिवाजी होशियारीसाठी तिवार फरसबंदीवर आपटले. यक्कश्चित माशी फिरली तरी ते ऐकू यावे असा सन्नाटा पसरला होता दरबारभर. सिंहासन बैठकीच्या पाठच्या दरवाजातून प्रथम वजीर असद खान बाहेर आला आणि पाठोपाठ हिंदुस्थानचा शहनशाह मुहिउद्दीन मुहम्मद आलमगीर गाझी औरंगजेब आला. त्याची कोरली दाढी आता पुरी सफेद झाली होती. शेलाटी अंगकाठी मात्र उमर झाली असताही ताठ होती. डोळे शोधक तीक्ष्ण होते. तो येताच उभा दरबार तस्लीम देण्यासाठी खाडकन लावला. पेश करो दरबार के सामने नापाक काफर कैदियों को. असद खानाने आपल्या आली हजरतांचा हुकूम मुकर्रबला सुनावला. मुकर्रबने इखलासला नजर इशारत करताच 10-5 हत्यारी हशमांनी घेर टाकलेले, दख्खनेत आल्यापासून औरंगाला घोर लावलेले दोन्ही कैदी दरबाराच्या मधोमध पेश घालण्यात आले. कैदी ताठ होते.
आग्र्याच्या कोठीतून तुरी देऊन सलामत सुटलेला सेवाचा बच्चा संभा त्याच्या बम्मन एकत्याऱ्यासह तख्ता कुलाहात सामने बघताच आपले सगे भाई दारा, शुकोह, मुराद, शुजा आणि अब्बाजान शाहजहान यांच्या मौतीची खबर ऐकतानाही फुटल्या नव्हत्या एवढ्या आनंदाच्या उकळ्या बुढ्या औरंगच्या काळजात उसळून उठल्या. कधी भुलून वा चुकूनही तो दरबारी रिवाज मोडत आला नव्हता, पण आज नकळतच तो त्याच्याकडून मोडला गेला. बसल्या आसनावरून तो ताडकन उठला. कैदी संभाजीराजे आणि कुलेश यांच्या गर्दनी एवढ्या घेरावात सुद्धा ताठ खड्याच होत्या. झाली आज या क्षणाला आग्र्यातल्या दरबारानंतर प्रथमच मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा शहेनशाह मोहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली नजर भेट झाली. जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते, चिवट जीवन शक्तीला सर्वग्रासी मौत बघत होती. माणसातल्या मर्दपणाला राजकारणातले गाळीव कपट न्याहाळत होते. काफरी जिंदा दिलीला तख्त नशीन बेरहम शाही मगरुरी पारखत होती. घरेलू नाचीज मामल्याचा विचार एरवी कधी औरंगच्या मनात येणे शक्य नव्हते, पण या क्षणी मात्र एक चमत्कारिक खयाल त्याच्या मनाला धडक देऊन गेला. कैसे पैदा करते हैं परवरदिगार ऐसे बेडर सुरमा शख्स काफरों की कोख में, नहीं तो हमारा कमसल बगावतखोर बच्चा. क्या नाम भी रखा हमने उसका शाही शोहरत से बड़े आबाजान की याद जगाने, अकब्बर. रानावनात बरेच दिवस राहिलेल्या बच्चाला राजवाड्यातील गमती खेळणे बऱ्याच दिवसांनी मिळावे तसाच आनंद बुड्ढा असूनही शहेनशाहला झाला. वर वर तो धीमा शांत दिसत होता, पण आतून खुशीची अनावर कारंजी उसळ्या घेत होती त्याच्या काळजात. त्यातला एक लफ्जही कुणालाही बोलावा अशा हैसियतीचे कोणीही दिसत नव्हते त्याला दरबारात. झाली खुशी कुठेतरी बाहेर ओतून टाकण्यासाठी बेचैन झालेला शहेनशाह हिंदुस्थान सिंहासनासमोरच्या रुजामेदार पायऱ्या शांतपणे उतरून आज पहिल्याने दरबारी मसनदीच्या चक्क गालिच्यावर आला. क्षणभर त्याने दरबारभर नजर फिरविली आणि मक्केकडे तोंड करून आसमानाकडे बघत त्याने पायीच्या गालिच्यावरच खुशीच्या नमाजासाठी गुडघे टेकले. कुराणे शरीफच्या आदेशाप्रमाणे तो रोजचे 5 वेळांचे नमाज स्वारी शिकारीतही न चुकता पढत आला होता. तो नमाज पढत असताना कुणाचीच काय वझीर असद खानाचीही शामत होत नव्हती आज जाण्याची. आणि आज मात्र खचाखच भरल्या दरबारात नेक इस्लामचा मनपूर्वक नमाज पडताना त्याचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरून आले. हातच्या तस्बीहच्या माळेवर ते थबकले. त्याचाच दरबार ते ताज्जुबीने बघू लागला. त्यातल्या कैकांनी तर मागून गुस्ताखीची आफत नको म्हणून आपोआपच गुडघे टेकले. दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजेही तो नजारा बघत होते. एवढ्या जीव घेण्या विटंबनेनंतरही त्यांच्यातला कवी भूषणाची कदर करणाऱ्या, आबासाहेबांचा वारसा सांगणारा, बुधभूषणमचा रचनाकार, काव्यप्रेमी, मराठमोळा, जातिवंत राजा उफाळून आला. छंदोगामात्य कवी कुलेशांच्याकडे रोखून बघत भरला दरबार थरकून जाईल अशा संथ पण ठणठणीत राजबोलीत ते म्हणाले, एवढी चर्चा केलीत आमच्याशी काव्याची हयातभर छंदोगामात्य, करून दावा या औरंगाला बघताना आत्ता काय वाटतं त्याचं काव्य. या क्षणी हाती कलम नाही असं न म्हणता निघाल्या दिंडीने पुरते घायाळ झालेले कवी कुलेश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळून निघाले. झटकन गर्दन वर घेत राजांच्या कपाळीच्या फिसकट्ट्या शिवगंधाकडे बघतच राहिले. प्रत्यक्ष औरंगाच्या सेवेला खिदमतगार रुजू होणार नाहीत अशा तत्परतेने शारदेचे मानकरी कनोजी शब्द त्यांच्या समोर हात जोडत रुजू झाले. आपोआप त्यांच्या ओठातून ते त्वेषाने बाहेर पडले. जो आज्ञा सुनिये. राजन हो तुम साचे खूब लढे तुम जंग, राजन हो तुम साचे खूब लढे तुम जंग, तू तप तेज निहार के तखत त्यजत औरंग. त्या दोघांच्या पासून दूर असल्याने औरंगाला ते ऐकू येणे शक्य नव्हते.
दरबार मात्र ते ऐकून चळवळला. जाग जागेतून कुजबुज उठली. इंशाअल्लाह सच तो है. क्या बकता है कुत्ता, काट दो जबान हरामजादे की. असली शायर है, क्या मिसाल है शायरी. सबूर, आज ते जबान काट जाएगी इसी दरबार में. दरबारी कुजबुजीची दखलही न घेता नमाज पढ़ून उठत बादशाह मुकर्रबला म्हणाला, ले जाओ इनको कोठी में, हटाओ सामने से. औरंगच्या एकाच वाक्यावर दरबारी खसखस खाटकन थांबली. उतरला तसा औरंग संथपणे पुन्हा पायऱ्या चढून दरबारातून निघूनही गेला. दरबार उलगला. साखळबंद कैदी कोठीकडे नेले जाऊ लागले. त्या खतरनाक आणि आजवर हैराण केलेल्या कैद्यांना बहादूरगडासारख्या शाही ठाण्याच्या कोठीत ठेवणेही औरंगजेबाला काही मानवले नाही. त्याच्या हुकमाने दुसऱ्याच दिवशी दरबारी पेश करण्यापूर्वी निघाली होती तशाच धिंडीने तशाच वेशात दोन्ही कैदी कोरेगाव जवळच्या तुळापूर ठाण्यालगतच्या वढू बुद्रुकात बंदोबस्ताने आणण्यात आले. अकलूजहून हल्लेला औरंगचा 60,000 फौजी तळ बहादूरगड धरून कोरेगाव, तुळापूर, वढू भागात राहुट्या टाकून दाटून पडला होता. इथेच होता संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या तोंडून स्फुरलेले संत बोल ऐकून पुलकित झालेल्या इंद्रायणी आणि भीमा यांचा पावन संगम. या संगम काठालाच मावळतीचा पुढा धरून 2 भक्कम खांब रोवण्यात आले होते. हशमांच्या कड्यातून आणलेले दोन्ही कैदी उंटांवरून खेचूनच पाय उतार करण्यात आले. तख्ताकुलाह आणि साखळ दंडात अगोदरच जखडलेल्या त्यांना मुकर्रब इखलासच्या देखरेखीखाली त्या खांबांना मनगटासारख्या दोरखंडांनी पुन्हा जाम जखडण्यात आले. कंठातल्या तख्ताकुलाहांनी त्यांचे हात पंखांसारखे पसरतेच होते. संगमेश्वरातून निघाल्यापासून कुठल्याही अन्नाचा कण दोघांच्याही घशाआड गेला नव्हता. चेहरे ओढले होते त्याने त्यांचे, पण डोळे मात्र शरीरांच्या वेदनांचे कडे फोडून अपार शांत आणि तेजवंत दिसत होते. त्यांची मनेच जशी उतरली होती त्यांच्या फक्त डोळ्यात. आवश्यकता नव्हती तरीही जाड पात्याच्या नंग्या तेगी हातात घेऊन मुकर्रब आणि इखलास, सरदार आणि हमीदुद्दीन कैद्यांभोवती पहारेकऱ्यांवर देखरेख करीत इकडे तिकडे फिरत होते. एकाच भयाने. कुणी सांगावे? भूतांसारखे अचानक उपटणारे मरहट्टे आलेच आणि घडू नये ते घडलेच तर याच खांबांना खुद्द आपणाला जखडण्याचा हुक्म होईल हजरतांचा याची खातर जमा होती म्हणून. एकसारखे बहादूरगडाच्या रोखाने बघत ते कुणाची तरी वाट बघत होते आणि कैद्यांभोवती हजारो हत्यारबंद हशमात खळबळ माजली. आ गए, आ गए. बहादूरगडाच्या रोखाने धुळीचा लोळ उठवीत 600-500 पठाणांचे एक पथक आले. हाताच्या इशारतीनेच पाठच्या दौडत्या पथकाला रोखत बक्षी रुहुल्ला खान पाय उतार झाला. त्याचा मालक आलमगीर गाझीनेच त्याला खलबतात घेऊन कानमंत्र देऊन पिटाळला होता. भोवतीच्या कुणाकडेही ढुंकून सुद्धा न बघता खांद्यावरच्या खिलतीआड दडलेल्या हत्याराच्या मुठीवर हाताची भक्कम मूठ आवळत तरातरा चालत थेट राजे आणि कुलेश यांच्या समोरच तो आला. त्याला बघून लाचार अदबीने पुढे होत मुकर्रब म्हणाला, क्या हुक्म है आलम पना का काफर कैदियों के फैसले में. चुप. मुकर्रबच्या पायापासून डोक्यापर्यंत बेफिकिरीच्या नफरतीने बघत रुहुल्ला त्याच्यावर उखडला. कितीही झाले तरी मुकर्रब दख्खनी होता. रुहुल्ला औरंगचा नेक उत्तर हिंदुस्थानी शिया सरदार होता. खास कामावर नामजादी केल्यानेच तो हिरव्या कंच खिल्लतीत आला होता. खांद्याला जखडल्या छत्रपतींच्या समोर उभा ठाकत कमरेवर हात ठेवून डोळे राजांच्या डोळ्यात मगरुरीनं घुसवीत त्याने जाब केला, खैर चाहते हो सुबेदार तो ठीक सोच के जवाब दो. आलम पना चाहते हैं तुम्हारा बयान. मौका है खुदा के खैर का आखिरी. किस किल्ले पे रखा है तुमने अपना शाही खजाना. त्याने सुभेदार असा केलेला उल्लेख राजांना आज पहिल्या प्रथमच ऐकायला मिळत होता. मानेवरचा रानटोळ झटकावा तसा रुहुल्लाचा सवालच राजांनी माने बरोबर झटकला. हम पूछते हैं कहाँ है तुम्हारा खजाना.
राजांची डोक्यावरची उंच माटाची लाकडी विदूषकी टोपी खानाने गदगदा हलवली. जळत्या नजरेने खानाकडे बघताना राजांच्या नाकपुड्या संतापाने कशा फुलून उठल्या. जखडलेले छातवान अनावर संतापाने वर खाली झपापले. आतल्या आत खूप विचारांती त्यांनी साजेसा निवाडा आपल्याशीच घेतला होता, काहीही न बोलण्याचा. बोलो, कौन कौन थे फितूर तुम्हें शाही फौज से? कौन कौन भेजते थे खत वाले हशम तुम्हें? हट्टाला पेटलेला रुहुलला राजांचा मुखडा डावा उजवा गदगदा हलवून टाकत भोवतीचे हशम अंगभर चरकावेत असा कडाडला. आपल्या स्वामींशी चाललेली ती बेमुरवती बघून कुलेश खोड्यातच तळमळते हल्ले. खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडधड धडपडले. बोलो, गूंगे हो गए क्या काफर? मामूली चीज है, बताओ और जान बचाओ अपनी नादान. राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते. कुठल्याही धमकीने वा गोडी गुलाबीने आणि सोबतच्या कवी कुलेशांखेरीज कुणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते. ते बोलते व्हावे म्हणून खजाना कहाँ है, फितूर कौन थे, हेच सवाल आलटून पालटून विचारून कैक प्रकारांनी जंग पछाडून रुहुल्ला खान शेवटी थकला. त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरपीने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थारोळे साचले. ते तर्जनीने निपटून टाकत शिवीच हासडावी तसे तो वैतागून म्हणाला, नहीं जानता मानता आलमपना के गुनाह का नतीजा कुत्ते, भोग ले अपने गूंगेपन की अब सजा, मौत. क्रमशः